नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूर जवळील एक अत्यंत शांत, पवित्र आणि विचारांना दिशा देणाऱ्या ठिकाणी, कण्हेरी मठ. हे ठिकाण केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. कण्हेरी मठाची स्थापना सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. हा मठ नाथ परंपरेचा आहे आणि येथे अध्यात्माबरोबरच शिस्त, साधना आणि ज्ञानाला खूप महत्त्व दिले जातात. इथे येताच मन आपोआप शांत होतं, कारण हा मठ गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे. कण्हेरी मठाची वास्तू अत्यंत भव्य आणि स्वच्छ आहे. येथील मंदिरं, सभामंडप, साधकांसाठी निवास व्यवस्था आणि विस्तीर्ण परिसर सगळंच नीटनेटका. दानसत्र आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आजच्या धावपळीच्या जीवनात इथे माणूस स्वतःलाच विसरतो. अशा काळात कण्हेरी मठासारखी ठिकाणं मनाला स्थिरता देतात. इथे पाऊल टाकताच एक वेगळी अनुभूती मिळते, कारण इथे असलेल्या साधकांच्या मूर्ती आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातात. ही मूर्ती केवळ पाहण्यासाठीच नाहीत, तर ते आपल्याला प्राचीन काळातील साधकांची तपश्चर्या, त्याग आणि साधना यांची जाणीव करून देतात. इथे विविध प्रकारे नटलेल्या साधकांच्या मूर्ती पाहायला मिळतात. या प्रत्येक मूर्तीमागे एक कथा आहे. ती कथा शांतपणे आपल्याशी संवाद साधते. याच परिसरात आपल्याला जुन्या काळात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात. पूर्वी आजारांवर कसा उपचार केला जायचा, कोणते नैसर्गिक उपाय वापरले जायचे, सगळं इथे मूर्तिरूपात दाखवलेलं आहे. खूपच वेगळा आणि ज्ञान देणारा अनुभव. हे ठिकाण फक्त मोठ्यांसाठीच नाही, तर लहान मुलांसाठीही मनोरंजनाची साधनं आहेत, जिथे ते आनंदाने वेळ घालवू शकतात. आणि मोठ्यांसाठी तर इथे आहे निसर्गाच्या सानिध्यात मोकळेपणाने फिरण्याचा, शांत बसण्याचा आणि मन शांत करण्याचा आनंद. एकूणच सांगायचं झालं तर इथे इतिहास, अध्यात्म, निसर्ग आणि आनंद सगळंच एका ठिकाणी अनुभवायला मिळतं. आमचा दिवस इथे खूपच आनंदात आणि समाधानात गेला आणि हाच आनंद अनुभवण्यासाठी तुम्ही या मठाला नक्की भेट द्या. इथे पाहायला मिळालेल्या वेगवेगळ्या मूर्ती फक्त शिल्पकला नाहीत, तर त्या प्रत्येक मूर्तीमागे एक उपचाराची, अनुभवाची आणि ज्ञानाची कथा दडलेली आहे. प्रत्येक मूर्ती वेगवेगळ्या आजारांवर कशा प्रकारे उपचार केले जायचे हे अत्यंत कल्पक पद्धतीने व्यक्त करत होती. त्या काळात आधुनिक औषधं नसतानाही निसर्ग, वनस्पती आणि साधनेच्या बळावर माणसावर उपचार कसे केले जायचे याची जिवंत झलक इथे पाहायला मिळते.
तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती यांची देखील माहिती दिली आहे. साध्या उपयोगाच्या वनस्पती आणि विषारी वनस्पती या सगळ्यांचंच वेगवेगळ्या पद्धतीने विलगीकरण करून प्रदर्शन केलं आहे. कोणत्या वनस्पती कशासाठी उपयोगी आहे, कोणती वनस्पती टाळावी हे सगळं प्रत्यक्ष पाहून समजतं, जे आजच्या पिढीसाठी खूपच शिकवण देणारं आहे. एकूणच इथे ज्ञान, इतिहास, कल्पकता, निसर्ग आणि मनोरंजन या सगळ्याचा सुंदर संगम पाहायला मिळतो. याचबरोबर इथे लहान मुलांसाठी खास तयार केलेली भूतांची गुहा देखील आहे. ती पूर्णपणे कल्पकतेने तयार केलेली असून थोडीशी भीतीदायक वाटते, पण भीतीपेक्षा उत्सुकता आणि मजा जास्त निर्माण करणारी आहे. मुलांसाठी हा एक वेगळाच अनुभव आहे, घाबरता घाबरता हसण्याचा. आणि म्हणूनच हे ठिकाण केवळ धार्मिक नाही तर मनोरंजनासाठी उत्तम पर्याय ठरतं. जर तुम्हाला वेगळा अनुभव घ्यायचा असेल आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असं ठिकाण पाहायचं असेल तर कण्हेरी मठाला भेट देणं नक्कीच वर्थ आहे. कण्हेरी मठ कोल्हापूर शहरापासून साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि रस्तेमार्गे सहज पोहोचता येते. कुटुंबासोबत, ज्येष्ठ नागरिकांसोबत किंवा एकट्याने शांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण नक्कीच योग्य आहे. जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर फक्त पर्यटनासाठी नाही तर मनाला विश्रांती देण्यासाठी कण्हेरी मठाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.